श्री स्वामी चरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा, जय जयादी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया, लीला वेशधारी दत्ता, सर्वसाक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना, तुझे चरित्र अगाध, केवी वर्णू मी मतिमंद, परी घेतला असे छंद, पूर्ण केला पाहिजे, तुझ्या गुणांचे वर्णन, करिता भागे सहस्त्रवदन, निगमागमासही जाण, नसे पार लागला, तुझे वर्णावया चरित्र, तुझ सम कवी पाहिजेत, तरी अल्पमतीने अल्पत्य, गुणानुवाद कान गावे, वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही, अक्कलकोटी वास केला, जना दाविल्या अनंत लीला, उद्धारिले कैक पाप्याला, अद्भुत चरित्र स्वामींचे, असे एके दिवशी इच्छा धरोणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला, करोणी या श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्यवदने करोणी, फकीरा ते देई खाणा, तेने पुरतील सर्व कामना, पक्वान्ने करुणी नाना, यथेच्छ भोजन देईजे, गृहस्थे आज्ञा म्हणून, केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तयांते, फकीर तृप्त होऊनी जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञा पीती, गृहस्था ते सत्वर, शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन, साशंक झाले ते धवा, म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उद्दिष्ट, याती मध्ये पावो न कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे, आला मणी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, म्हणती हा अभावी कणर, कल्पना चित्ती याचिया, इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला, दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवाया साधन, त्याजवळी नसे परी, त्यासी देखोण समर्थ, म्हणती हे उच्छिष्ट घेत वरित, तो निशंक मनात, पात्रावरी बैसला, त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाईत वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल, स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईसा आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून, प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापासी, स्वस्थ उभा राहिला, तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई, बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी, तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000 दिधला, नोटा आणून सत्वरी, गृहस्थ मणी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिधला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर, समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचिती, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे, समर्थांची लीला विचित्र, केवी बंधू शके मी पामर, ज्या वर्णिता थोर थोर, श्रमित झाले कविराज, कोणी दातान रूपवर, दान कराया भांडार, मोकळे करी परिशक्तनुसार, याचक नेती बांधोनी, षड्रस अन्नाचे ढीग पडले, क्षुधित जन तेथे आले, त्यांनी त्यातून भक्षिले, क्षुधा शांत होईते, स्वामी चरित्र भांडारातून, रत्ने घेतली निवडून, प्रेमादरे माळ करोण, श्रोतयांचे कंठी खाली, श्री स्वामी चरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी, अत्यादरे चरणपुंजी, शंकर स्तोत्र गातसे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा एकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गूढः. श्रीरस्तु शुभं भवतु.